नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मराठवाड्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करतील. छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, बीड मध्ये उद्धव ठाकरे हे पाहणी करणार आहेत. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मराठवाड्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. उद्धव ठाकरे आज अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील, तर ते आज छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, बीड मध्ये पाहणी करतील. गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. शिरूरमध्ये टोमॅटो उत्पादक हवालदिल झाले. आधीच टोमॅटोला बाजारात कवडीमोल बाजारभाव, तर दुसरीकडे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटोचा शेतातच लाल चिखल झालाय. याचाच नुकसानग्रस्त शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी. उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर आंबेगाव परिसरामध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी टोमॅटो शेतीच्या परिसरात पडणारा पाऊस हा टोमॅटो पिकासाठी खऱ्या अर्थानं घातक ठरत आहे. आणि याच्यातूनच खरं तर या शेतकऱ्यांवरती कुठेतरी या पावसाचं मोठ्या प्रमाणात उभं पीक सोडून द्यावं लागत आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की आपल्यासोबत काही शेतकरी आहे. काय सांगाल बाबा, खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पाऊस पडतोय, त्यात टोमॅटोवरती रोगांचाही प्रादुर्भाव होतोय आणि बाजारभावही कोसळलेले आहेत. कसा परिणाम होतोय? बाजारभाव कोसळल्यामुळे टोमॅटोला खर्च करायला परवडत नाही आणि मार्केट डाऊन असल्यामुळे 100-150 रुपये कॅरेटने टोमॅटो खपत असल्यामुळे तोडून न्यायलाही परवडत नाही. खर्चही सुद्धा निघत नाही आणि पावसामुळे टोमॅटो बाग खराब झाली. नक्कीच गेल्या काही दिवसापासून पडत असणारा पाऊस, बाजारभाव कोसळलेले आणि या ठिकाणी मजुरांची टंचाई, यामुळे शेतकरी कुठेतरी मेटाकुटीला आला आणि त्यातूनच या टोमॅटोवरती रोगांचा प्रादुर्भाव होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी खरं तर मेटाकुटीला आल्याचं पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे.